तुमच्या घरी बाप्पा बसतो? नाही, आमच्याकडे बसतो. 1, 5, 7, 10 दिवस अशा उभ्या जन्मात जखमेवर बरंच मीठ चोळलं गेलं असलं तर फुल न फुलाची पाकळी म्हणून आमच्या ऑफिसमध्ये हे वर्कशॉप घेतलेलं. आणि जसं छोट्याशा गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये मी खुश, तशी या छोट्याशा वर्कशॉपमध्ये आम्ही खुश झालो आहे. जिथं बाप्पाचं नाव येतं ते काही असो, मनाला शांती आणि तनाला उत्साह देणारच असतं. मग तो पुण्यातल्या गणपतीचे दिवस असोत, नाहीतर आपण स्वतः मातीत हात भरून बनवलेली मूर्ती. अशा प्रकारे शाडू मातीच्या मूर्तीचा बेस, मग पाय, पोट, मग छातीचा भाग आणि डोकं बनवून आम्ही मूर्ती बनवायला सुरुवात केली. कशी असली तरी ही आपण बनवलेली असल्यामुळे जास्त छान वाटते. यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे पार्ट आम्ही जोडून घेतले. बोटानी किंवा काडीच्या आईस्क्रीमच्या काडीच्या स्टिकने आम्ही त्याला जॉईन करत होतो. तुम्ही टूलसाठी दुसरी कोणतीही गोष्ट वापरू शकता. आम्ही आईस्क्रीमची काडी वापरत होतो. गणपती बसवत नाही म्हणून गणपतीची जेवढी ओढ होती ती गणपतीची मूर्ती बनवताना ती तरी पूर्ण झाल्यासारखी वाटली. त्यामुळे हा जो आनंद आहे गणपतीची मूर्ती बनवताना तो कुठल्याही शब्दात स्पष्ट करू शकत नाही. पहिल्यांदा जरी ही मूर्ती बनवली असली तरीसुद्धा जशी हवी तशी बनवण्याचं समाधान मला काही मिळालं नाही. हे कान बनवले तर जी अपेक्षा होती त्यासारखे बनले गेले नाहीत. तर शेवटी टाईम संपत आल्यामुळे जसे बनवलेत तसे आम्ही चिटकवून टाकले. त्याच्यानंतर बरेच डिटेल राहिले होते, पण तरीसुद्धा छोटंसं मुकुट आणि बाकी फिनिशिंग करत आम्ही संपवली आणि फोटोशूट करायला निघून गेलो. फोटोशूटशिवाय तो वेंट कसला. प्रत्येक मूर्तीत काही ना काही एक परफेक्ट भाग मला दिसत होता, जो माझ्या मूर्तीत मला कमी वाटत होता. ठीक आहे, फर्स्ट टाईम आहे, चलता आहे. अशा प्रकारे हा फ्रायडे आमचा संपला आणि आता वाट बघतोय नेक्स्ट मंडेची, कारण ती वाळलेली मूर्ती घरी घेऊन यायची आहे. तर तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया आणि वीकेंड होऊ द्या.